आता आम्ही नंदीदादाबरोबर शेळीत जातो आहे. शेळीत ढोरांका आणूक जातो आम्ही. वाजलेले आता 5. धरणाच्या थैसून आम्ही आता शेळीत जाता. ते रस्ते एकदम आता नंदीदादान म्हाका दाखवल्यान जरा हवा टाईट पण होती माझी, कारण त्यांनी म्हाका छोट्या वाघाचो पायाचे निशाण दाखवले की बाबा छोटो वाघ तो असतो करो असा. तर मग बघलं हवा तर टाईट झाली, पण काय टेन्शन नाही. करू किती दिसत असतं सांगतं. ओके, मग थँक्यू. आता आम्ही लाव खालच्या धरणार. पाणी सुकलं का? या खालचा धरण हा पावसाळ्यात येतात तेव्हा ह्या अशा पांदरीतना अशी ह्या येत असता. पांदरीतना पूर्ण पाणी येत असता. आणि पाणी हा वाईचच पाणी. अरे एवढा सुकायला झाला आता अजून पाणी आहे म्हणजे यावर्षी पाणी आहे. काय म्हणतो? या खालचा धरण ना. मी काय म्हणते, कोंड म्हणायची ते खाई होती ही बुजली ना आता. ती हाय कोंड होती. आणि हाय काय काय रणग्या आता लय खोल कोंड होती. आहे म्हणजे दगडांची होती सगळा काय तर. अच्छा, या जुना धरण ना. काहीतरी पाणी एक पुरुषाच्या वरती. अरे मी गेला नाही, मग हेच डुबकी मारलेलं आहे. राजग्यान ढकललेलं आहे तो. हय जरा वेळेस पाणी खाल्लेलं आहे. म्हणजे हय तर खड्ड्याचे ते म्हणजे जवळच लय पाणी. अरे खड्डो थयच आहे. त्याच्यानंतर हय केलेला करून बरोबर. याच्यावर उडिया बिडिया मारायचे काय? मस्तपैकी असा. आता पाणी याच्यात आहे. पाणी आहे म्हणजे या टायमापर्यंत नंदग्यादा बोलतो सुकता पाणी. पण या पाणी आहे. पण अजून एक गोष्ट काय माहिती आहे, या धरणात जरा वाईज बघताय ना, तर जरा सिमेंट निघाला. जर हय सिमेंट लावूची जर प्रोसिजर काहीतरी झाली असती ना सरकारकडनं, लयच भारी झालं असतं. कारण आता ह्याला बघा होल पडलेले आहेत धरणाक. हाय पण पण त्यामुळे पाणी हकडसून तिकडे जाईल. आणि जर पाणी राहत तर जंगली जनावरं आणि गाई म्हशी बिशी काय असतील किंवा पाणी आपल्या साठो गावात करून अजून तर आतापर्यंत एवढा पाणी होतं. जर ह्या व्यवस्था झाली ना तर लयच भारी होईल. करून बघा, जरा लक्ष द्या. आणि याचं एक काम करून घेतला आपल्या गाववालीने तर लयच बरं आहेत. पाणी जरा साठत आणि आपली जनावरं बिनावरं गुरंबिरात ते हरवतील करून. आता आम्ही जाता ढोरा खळत ती आपली शेळीतच. आता इथून शेळीत जाता. रस्ता जरा काच काळग्यातला एकदम. तर नंदगी आता उडवत जाता. ऐसून या धरणाचा हा तुमका दाखवतोय मी. त्यामुळं मस्तपैकी ऐसून म्हाका पुढे जाऊन मस्तपैकी आहे.
जास्त येणं जाणं नसताना कोणाचा, त्यामुळे ती बेनावळ रवत नाही. तर नलग्यात आला तर बेनावळ करता तो. व्हायसून पाणी धरणाचा. आता मस्तपैकी आम्ही फळी लावूया आता. आता हिसून आपण खाई जाताला बोलला शेळीत ना. हे बघा करंदिनी बिर्दिनी हत बाबा. आणि बाजूक मस्तपैकी असं वरती डोंगरा. पावसात हं? खेकडे पकडून येऊ गावात आहे. काय काय खेकडे पकडून खेकडे वाट गेली होती ना. आता खेकडे गावतील काय? नाही, आता नाही भेटणार. आता नाही ना. इकडे इकडे पाऊस पडला तर पहिले पाऊस हे बघा हिसून पाणी लय असता. धरणाच्या खालसून येणारा पाणी. आणि आजूबाजूक म्हणजे लयच भारी वाटता. तुमका दाखवते मी जरा वाईज बघा. मस्तपैकी झाडं आहेत पूर्ण ही. आणि या झाडांच्या मधोमध आम्ही लोक यासून बाहेर यासून व्हाळी जाता. पावसाळ्यात मस्त वाटत असतात. हे बघा यासून पाणी असतं. मोरया गजानना. वगैरे मस्त मोठा झाड आहे. कसला झाड आहे काय माहिती आहे. आंब्याचं झाड पण मस्त आवाढव्य एकदम उस्ताद मानून बसला. म्हणजे मीच या जंगलाचा राजा आहे करून असा. एक चांगलाच आवाज येता. मस्तच बेनावळ करून ही रत्तांबी आहे ना आकडी. नानांची नानांची रतांबी. या रतांबी चढायची आठवता माका. भरडावरले नाना. होय होय. आंबा वरतीच खराब होतात का मग ते. दिघाच वाज घेतली. कच्चं काढून वाज घ्यायचं दिघाचं. मग कळता आंबो कसला.
तर आम्ही खई लाव शेळी ती लाव ना खैसून वरच्या शेळी तिला बाजूक तो बाजूसून व्हाळा चाललो ना. होय. आता आम्ही वरच्या शेळीसून खालच्या शेळीत जात आहोत. ते पावसात धमाल असता ना सगळे तुटान पडलेले असतात ते मासे कुर्ले आणि आजूबाजूक तुमका दाखवते बघा मस्त अशी मोठी मोठी झाडं आहेत. अशाने आपण इलेला तो रस्तो बघा असो बघा अशी एकदम. आता आपण जातो ते असं खालच्या वरच्या शेळीत ना खालच्या शेळीत जाता आम्ही. गणपती बुडवतो थंयच्या धरणारसून खाली येला ते आमका जुना धरण गावला. जुन्या धरणाच्या थंयसून आम्ही खाली येला खालसून खालच्या शेळी वरच्या शेळीत येला त्याच्यानंतर खालच्या शेळीत येता होता बरोबर ना. पावसाळ्यात त्याच्यात बऱ्यापैकी पाणी असतं आजूबाजूला जंगल बघा मस्त आहे. ऐन उन्हाळ्यात एवढी हिरवीगार झाडी आहे. धरणचं येतं का आवाज येता का घंटी बिंटी बांधलं नाही डोरा काही गेली मग तरी पण आहे बघ ना हिरवा हिरवा गार हा रे पाणी आहे असता ना. मी काय म्हणतो हे बावडी बिवडी बांधल्यानी ना आणि हैसून पाणी आपल्या इथे घेऊन गेले तर पाणीच गावात ना रे. कारण ओलसर बघा ना आता पण इथे अंतर तर जास्त पण पाणी लय गावात ना मजबूत एकदम. आता पण बघ ना हिरवळ आहे रे इथे या महिन्यात पण हिरवळ आहे ग्रासमध्ये. अच्छा या गावातील आता तरी पण एवढे ऐन उन्हाळ्यात एवढा या हा करून पूर्ण रे हिरवळा अख्खी थंय ना थंय 2 हॉळ येऊन होतं. हां कोणी घेतला आणि आग्रातला. आता आपण जात आहोत त्या आग्रातल्या वाळात ना. म्हणजे व्हाळाच्या पलीकडे गेला तर खालची शेळी चालू होता. हे बघा हेच तो व्हाळा यो त्यात पाणी असतं. आम्ही मासे आणि कुर्ले पकडून एक रात्री आहे ती लाव ना आणि ले पकडलेला मध्ये गणस बिनस पण सापडलेले रे बाबा. हां हय जर हैसून जर पाणी बावडी बिवडी काय मारूक गावली हैसून पाणी घेऊ गावला तर लयच भारी आहे ना रे. कसली हिरवळ आहे रे मस्तपैकी हिरवळ आहे बघा. पाण्याची जर पावडी बिवडी हय काय लागली तर लयच पाण्याचं ह्या खय लांब जाऊची गरज नाही. खय आपल्या आऱ्या बिऱ्याक पाणी बिनी खय आणूची गरजच नाही. काय म्हणतं हैसरच एक बोटी बावडी मारली तर कामच मिटला.
एवढी हिरवळ आहे बघा. चारी बाजू कशी गर्द झाडी आहे. डुकर गवरेडे हा येतात ना, कारण त्यांना थंडावं लागतं ना रे. लयच भारी वातावरण हा. लयच. पूर्ण थैसून थै ते व्हाळ जॉईंट होतात ना रे. थै ते 2 व्हाळ जॉईंट होतात. आणि आता हैसून भरडवाडी लागतं ना. नाही, याच्या पुढे पुढे तैसून ही शेळ पुरी खाली टाकत आहे. खाली शेळ संपली का पुन्हा व्हाळ क्रॉस करून भरडवाडीत जायचं लागतं 2 ना. व्हाळ एकटे होऊन ते मोठा व्हाळ तयार होतं. आणि तो व्हाळ क्रॉस केला काय भरवडी लागते. द ब्रिज येतं ना ते हा, कधी. bridge आहे. बरोबर. ते पण पुढे पण पाणी हा असा वाटतं रे. हा, थोडा धरणं राहते हां. इथे ते ह्याच्या खाली आंब्याखाली कमी. पाणी हा ना. त्या आंब्याखाली आहे ना ते. आणि गेलं नाही मग बघितलं तर ढार टाकलेलं आणि थै टाकलेलं नाही. आणि थैच वाघिल्लं ना. वाघ ऐसून गेलो का. तो बोललो वाघ ऐसूनच या करता बरं. तर या वातावरण जरा एकदम मला मस्त वाटलं. ऐसून पाणी घेऊन गेलं ते आऱ्यातून पाणी घेऊन यायची मुश्किल ह्या वाटतं. पण हा पाण्याचा एक ओलावासारखं जागा पण अजूनपर्यंत याचे तिथे हे आहे. तर मग पाणी माझ्या मते 100% लागू शकतं रे. चांगली यंत्रणा आणली तर. इथून पाणी घेऊन जायला आपल्या इथे किती वेळ लागेल. एवढं काही खर्च नाही ना, मला वाटत नाही. एवढं काय पाणी घेऊन जायला खर्च नाही. फक्त इंजिन लागेल चांगलं मोठं. पण आपल्या वाडीची पूर्ण ताण भिजू शकते ना. एवढा म्हणजे मोठा हा करू. मस्तच एकदम आहे. नमस्कार.